उत्तर पश्चिम आणि मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालाला ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। निकालामध्ये अमोल कीर्तीकर आघाडीवर असताना फेर मतमोजणी घेण्यात आली आणि त्यानंतर शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला आणि त्यामुळे निकालामध्ये गडबड झाल्याचा संशय ठाकरे गटाला असल्याची माहिती मिळते। तसंच या संदर्भात ठाकरे गटाकडून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। निकालामध्ये अमोल कीर्तीकर हे आघाडीवर असताना फेर मतमोजणी घेण्यात आली आणि त्यानंतर शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला आणि त्यामुळे निकालामध्ये गडबड झाल्याचा संशय हा ठाकरे गटाला असल्याची माहिती मिळते। सध्या या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश यांच्याकडून। गिरीश, का अधिकचे अपडेट्स मिळतात? ठाकरे गट राष्ट्रपतींना पत्र पाठवणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच काल जो उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आहे तो ठाकरे गटासाठी अनपेक्षित आहे। त्यांच्या मते ज्या पद्धतीने रिकाउंटिंगची मागणी यांनी केली, वायकर यांनी केली, त्यानंतर 48 मतांनी जो पराभव झालेला आहे हा संशयास्पद पराभव अशा पद्धतीचा संशय हा ठाकरे गटाला आणि त्यामुळे या अनुषंगाने राष्ट्रपतींना ते पत्र पाठवणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। याशिवाय या निर्णयाला देखील आव्हान देऊन निवडणूक आयोगाला देखील पत्र लिहिणार असल्याच्या तयारीत ठाकरे गट असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलवली, त्या बैठकीनंतर कदाचित त्यावर एक चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर एक निर्णय घेऊन पुढील जे पत्र आहे निवडणूक आयोग असेल तसंच राष्ट्रपती असतील यांना पत्र पाठवण्याबाबतची तयारी आहे ते ठाकरे गट करत आहेत। तसंच राष्ट्रपतींची भेट देखील घेण्याची शक्यता आहे, त्याबाबत त्यांच्या भेटीची वेळ देखील मागणार असल्याची माहिती आहे ते आपल्याला मिळते। त्यामुळे काल जो निर्णय झालाय त्या निर्णयाबाबतचा विश्वास हा अद्यापही ठाकरे गटाला नाहीये, त्याबाबत संशय त्यांना अगदी धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। तर निकालामध्ये काहीतरी गडबड झाल्याचा ठाकरे गटाला संशय आहे आणि या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र पाठवलं जाणार आहे।